चांगले झालेत. ओके, पोहे झालेले आहेत. बघू शकता त्याच्यावर त्याच्या वाफा आहेत. हे बघू शकता जिरी, ही जिरी टाकलेली आहे. अँड देन मोहरी, थोडीशी मोहरी. कांदा फ्राय करून झाला, थोडासा लालसर कलर आला की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची अँड देन शेंगदाणा. आधी शेंगदाणा पण टाकू शकतो, बट थोडंसं आपण पोह्यामध्ये पाणी ओततो त्यावेळेस थोडंसं पाणी जास्त प्रमाणात जर ओतलं. हो, हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आत्ता आपलं विकेंड चालू झालेलं आहे. विकेंडला आपण निघालेलो आहे आपल्या राधाकडं. त्याच्यामुळे मम्मीला जास्त काम न लावता आपण मम्मीसाठी आज पोहे बनवणार आहे आणि मग नाश्ता करून जे काय ते आपण निघणार. बाकीचं कुठे बोला ना आता. पोहे कोण बनवणार आहे? मी नाही, तू पण बनवणार आहे. विदाऊट वेस्टिंग एनी टाइम आपण आपल्या कामाला लागूयात. मम्मीची तयारी होतपर्यंत आपण त्याच्यासाठी स्पेशल पोहे बनवूयात. ऑफकोर्स आपल्यासाठी पण, आपण पण खाणार आहे. सो बघू शकता एकदा मॉर्निंगचं वातावरण दाखवतो आणि मग आपण जाऊयात किचनमध्ये. बाय. हे बघू शकता तुम्ही वातावरण. हा आपला सनराईज झालेला आहे तिकडे आणि हे आपलं घराचं छोटंसं गार्डन ज्याच्यामध्ये आता जस्ट पावसामुळे आपल्या झाडांना फुले यायला चालू झालेली आहेत. अशा पद्धतीने चाफ्याला कळ्या आलेल्या आहेत. आणि हा आपला कोंबडा दिसून बघू शकता तुम्ही. हे आंब्याच्या झाडाचे आंबा आपण काढून घेतलेले आहेत. इकडं पण आपल्या कोंबड्या आहेत बघू शकता. आणि हे आपल्या कोंबड्यांची घरं. सो अशा पद्धतीने काय आहे. वरती घरटे पण आहेत, बट आय डोंट थिंक सो की तुम्हाला ते दिसतील. सो आपल्या पोह्यासाठी लागणारं टोमॅटो, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर या ठिकाणी आपण घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण त्याला चिरून ठेवणार आहे. इकडे आपण आल्यानंतर आपल्या चहासाठी लागणार आहे. इकडे पोहे आपण नंतर भिजत त्याला ठेवणार आहे. बट सध्या आपण याची कापाकापी करून घेऊयात. ते साहेब आपले बसलेले आहेत तिकडं. गुरु आता आपला व्हिडिओग्राफर राहील, फोटोशूट करेल. लेट्स गो. सो फायनली आता आपण याला चिरायला घेऊया. फर्स्ट जे आहे आपण कोथिंबीर चिरून घेऊयात. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली कोथिंबीर आहे. घरचीच आहे, त्याच्यामुळे काय एवढं केमिकलचा वगैरे विषय नाही आहे. फायनली अशी जी आहे छान पद्धतीने आपली कोथिंबीर या ठिकाणी रेडी झालेली आहे. सो आता नेक्स्ट टाइम आहे तो म्हणजे आपला टोमॅटो मामा. सो टोमॅटो मामाला आपण पटपट चिरून घेऊयात. बिया आवडत नसतील तर आपण बिया काढून टाकणार आहे, बिकॉज गरज नाही त्या बियांची. सो बियाच्या या टोमॅटोमध्ये तर कमीच बिया आहे, त्याच्यामुळं नाही काढले तरी एवढा काय फरक नाही पडला. It's been too long now. I think that I'm on. I second guess you. I second guess me. I second guess them. Don't second guess me. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. Live in the moment, 'cause we are so free. And in this moment, life is like a dream. तरी पण आपण करतो. आपल्याकडे आहे भरपूर, पण स्टील मला सवय आहे पहिल्यापासून करतो. किंवा जर जास्त म्हणजे असतील तर काही लोक फक्त कट करून गरज नाही. अशा पद्धतीने आहे. जास्त बारीक पण करायचं नाही, तरी ते चांगलं वाटतं. मोठ्या गोष्ट कसं ते दिसतं पण आपल्याला चहा आहे.
कच्च्या बिया आहे ते या ठिकाणी मिळते. नेक्स्ट जो पार्ट आहे तुम्हाला आपल्या ऑनियन बाबांचा सध्या आपण जे आहे I won't get away. We can find a safe within our company. Within our company. Within our company. पोह्याचं नाव कांदा पोहे आहे ना. तो आपल्याला जे आहे ते कांदा त्या ठिकाणी भरपूर घातला पाहिजे आपण. ठीक आहे, आपण हे पण चिरून घेऊ. How long can you hold until your breath falls? It's been too long now. I think that I'll want to second guess you. हातू पण आलं आहे आणि आपलं चिरून पण झालं बाळा. तर चलो फायनली तुम्हाला दाखवतो मी. अशा पद्धतीने जे आहे ते आपलं सगळं कटिंग झालेलं आहे. आता जो आपला कढीपत्ता आहे तो काही एका मिनिटात असा होतो, त्याला आपण इथे ठेवून घेतलेलं आहे. तो फायनली बघू शकता तुम्ही लाईक दिस आपण जे आहे ते प्रिपेअर केलेलं आहे. तर चलो आता आपण पोहे करायला चालू करूया. बाबा त्यावेळेस आपण पोह्यामध्ये पाणी ओततो, त्यावेळेस थोडंसं पाणी जास्त प्रमाणात जर ओतलं तर पोहे जास्त सॉफ्ट होतात आणि मग ज्यावेळेस आपण त्याला फ्राय करतो ना ते लूज पडतात आणि चिकट होतात. सो दॅट्स द रिझन पाणी थोडं लिमिटमध्येच ओतायचं. हां, पण पोहे चांगले धुवून पण घेणं गरजेचं आहे. सो आता मी त्याला एवढं पाणी ओतलंय ना 3 वेळा धुणार आहे आणि मग थोड्या वेळ 1-2 मिनिटं त्याला असं सॉफ्ट होण्यासाठी ठेवणार आणि मग फ्राय करणार. जास्त वेळ नाही ठेवायचं. इफ यू मेक with more water and will take so much time to dissolve it in water, our pohe get तुकडे होतात त्याचे. सो लाईक दिस वी हॅव टू बी टेक केअर. सो अशा पद्धतीने आहे. तो आता याला धुवून घेतो मी छान पद्धतीने आणि मग आपण त्याला जे आहे ते फ्राय करू. हे आयटम टाकून लाईक दिस. सो फायनली या ठिकाणी आता आपण कढई ठेवलेली आहे. कढई जर आपण धुवून घेत असेल तर पूर्ण प्रिकॉशन घ्यायचं आहे. कढईतलं पाणी जे आहे ते या ठिकाणी पूर्ण गेलेलं असावं, बिकॉज ऑइल आणि पाणी मिक्स नाही झालं पाहिजे. सो लाईक दिस. आणि आता आपण याला अंदाजे बघूयात किती तेल लागतंय ते. ॲक्च्युली तेल कमी खाल्लं पाहिजे. ओके, ऑइल इज नॉट हेल्दी, बट कधी कधी चालतं, बिकॉज आपल्या बॉडीमधले जे बोन्स असतात आणि त्यांचं जे घर्षण होतं ते घर्षण स्मूथ होण्यासाठी ऑइल ॲज अ लुब्रिकंट त्याला जे आहे ते काम करतं. सो ठीक आहे, 3 पळी ऑइल बास होईल. तर याच्यावरती कोणी मला लेक्चर देऊ नका जास्त ऑइली खातोय काय खातोय. मला माहिती आहे, मी पद्धतशीरच खातो, बट जेवढं लागतंय तेवढं तर आपल्याला गरजेचं आहे. 1 तास वर्कआउट जास्त करायचं ज्यावेळेस जास्त ऑइल खाऊ त्यावेळेस. सो आता थोडासा गॅस फ्लेम मी ऑन केला आहे आणि जास्त वाढवला आहे, जेणेकरून आपलं जे तेल आहे ते या ठिकाणी गरम होईल. आणि मग बाकीचे आपण पहिल्यांदा कांदा घेणार आहे त्याच्यामध्ये फ्राय करायला. कांदा फ्राय करून झाला, थोडासा लालसर कलर आला की मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मिरची आणि देन शेंगदाणा. आधी शेंगदाणा पण टाकू शकतो, बट थोडीशी मिरची टाकली की तिचा जो फ्लेवर आहे तो त्या ऑइलमध्ये मिक्स होतो आणि मग थोडंसं एक स्पायसीनेस जो आहे तो आपल्याला येतो. एवढी कोथिंबीर आपण लगेच टाकणार नाहीये, ही आपल्याला नंतरनं पण लागणार आहे. थोडीशी टाकू शकतो आत्ता. आणि फायनली बघू शकता हे पोहे जे आहेत ते आपण 3 पाण्याने धुतलेले आहेत, तरी पण बघा हे असे तुकडे नाही झालेले याचे, जास्त सॉफ्ट नाही घेत. आणि याचं जे पाणी टाकल्यानंतर ना व्हाईट पाणी तयार होतं, ते व्हाईट पाणी पूर्णपणे रेग्युलर पाण्यासारखं दिसत नाही तोपर्यंत आपल्याला पोहे धुवून घ्यायच्यात, जेणेकरून बाकी काय त्याचे जे टॉक्सिक घटक असतील ते निघून जातील पाण्यात. बाकी तसंही आपण फ्राय केल्यानंतर ना सगळ्या कुक होऊन जंतू मरूनच जातील. सो नो नीड टू वरी अबाउट दॅट. ओके, सो तेल आपलं तापलंय का नाही चेक करण्यासाठी 1 पीस कांद्याचा घ्यायचा असा छोटासा, लाईक दिस, टाकून बघायचा. ओके, आवाज आलेला आहे. दॅट मीन्स की आपला जो आहे तो तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकू शकतो. ओके, कांदा टाकायच्या वेळेस आपल्याला हे करायचं आहे, थोडंसं गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम लो ठेवायचा आहे, जेणेकरून कांदा करपणार नाही. कांदा करप नाही आणि कांद्याला फ्राय करून लालसर कलर येतोपर्यंत त्याला कुक करणं, याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. सो हा डिफरन्स एकदा अंडरस्टँड झाला की तुम्हाला जे आहे ते कुकिंगबद्दल समजून जाईल. ते बघू शकता हा जो कांदा आहे हा आता या तेलामध्ये पूर्णपणे आपण फ्राय करून घेऊयात.
ओके, जोपर्यंत फ्राय होतोय तोपर्यंत मी व्हिडिओ बंद करतो. भेटूयात आपण कांदा फ्राय झाल्यानंतर. बाय. तो फायनली बघू शकता कांद्याला थोडासा कलर यायला चालू झालाय. बट आता पूर्ण कलर येतोपर्यंत आपण फक्त कांदाच नाही फ्राय करून घेऊ शकत. सो आपल्याला जे आहे ते थोडेसे जे आहे शेंगदाणे पण या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. बिकॉज शेंगदाणं पाहिजेत. जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे मला शेंगदाणे आवडतात पोह्यामधले. सो मी ते निवडून पण खातो. ठीक आहे, सध्या तर काय आपण घरीच आहे त्याच्यामुळे आपल्याकडे एवढे सारे शेंगदाणे आहेत आणि अजून अख्ख्या वावरात पण आहेत. सो आपण खाऊ शकतो. सो अशा पद्धतीने आहे. आता नेमकं काय होईल, कांद्याला पण थोडासा ब्राऊन कलर येईल आणि तोपर्यंत आपले शेंगदाणे जे आहेत ते पण कुक होतील. शेंगदाणे पूर्णपणे करपवायचे नाही आहेत. शेंगदाणे थोडे कच्चेच ठेवावे लागतात पोह्यामध्ये. म्हणजे 50 to 60% कुक झाले पाहिजेत. नॉट 100%, इव्हन 80% ऑल्सो. सो अशा पद्धतीने आहे. मला थोडंसं तेल कमी वाटतंय. बघूयात आपण टाकायची गरज आहे का नाही. ते जर नसेल तर मग गरज नाही. लेट्स सी. याला तर थोडंसं हलवून घेत राहतो असं. ओके, सो बघू शकता बऱ्यापैकी कलर आपला झालेला आहे. सो नाऊ जे आहे ते आपण या ठिकाणी हे करूयात. त्याच्यात ना टोमॅटो टाकूयात अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आता टोमॅटो याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. टोमॅटोमध्ये थोड्या प्रमाणात पाणी होतं त्याच्यामुळं तेल आवाज करायला लागले. बट इट्स टोटली ओके. याच्यामध्ये काही रिस्क नाही आहे. मी एका हातामध्ये फोन पकडलाय, एका हातामध्ये पोहे बनवतोय. सो बघू शकता माझी मल्टीटास्किंग. सो अशा पद्धतीने आहे. आता थोडंसं तेल आपल्याला साईडला घ्यायचंय मध्ये, ज्या पद्धतीने तुम्ही बघू शकता असं. आणि या तेलामध्ये जे आहे ते आपल्याला अशी थोडीशी जिरी, हे बघू शकता जिरी टाकलेली आहे. अँड देन मोहरी, थोडीशी मोहरी. अँड देन आपल्याला टाकायची थोडीशी हळद. एवढी हळद बास होईल त्याच्यामुळं आपण टाकलेली आहे हळद. थोडीशी अजून टाकू. हळद थोडी हेल्दी असती. आपल्या घरचीच हळद आहे. ओके, सो आता हे सगळं टाकल्यानंतर नाही घेते त्याला तर आधी आपण थोडं मिक्स करणार. ओके, आणि मग तेलामध्ये मिक्स झालं की मग बाकीचं जे मटेरियल आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार अशा पद्धतीने. तेल एका साईडला घेऊन तेलामध्ये टाकण्याचं रिझन हे होतं की ते व्यवस्थितपणे डायल्यूट होणार. आणि डायल्यूट झालं की आपण जे कांदा आणि शेंगदाणे टाकलेत त्याच्यामध्ये ते जे आहे ते मिक्स होणार. बघू शकता मी शाळेत होतो तेव्हा आप्पा पोहे बनवून द्यायचे. आप्पा जमतात का बनवताय तुम्ही? हा, आप्पाच्या हातचे पोहे चांगले बनतात. आप्पा पोहे एक नंबर बनवतात. आणि आप्पांनीच मला सांगितलेलं टोमॅटो कापायच्या आधी धुवायचं. जर कापून धुतलं तर तो आंबटपणा जातो आणि पोह्याला चव येत नाही. त्याच्यामुळे टोमॅटो कापायच्या आधी धुवायचं आणि मग चिरून डायरेक्ट टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, टोमॅटोचा जो आंबटपणा, टोमॅटोची जी टेस्ट आहे आपली ती मेंटेन राहते. सो कधी पण जे काही फूड्स आपण घेतोय ते कापायच्या आधीच धुवून घ्यायचे. लोक काय करतात की कापतात आणि मग धुतात. सो त्याच्यामुळे त्याचा जो टेस्ट आहे, त्याचा जो फ्लेवर आहे तो थोडासा कुठेतरी मिस होतो. सो याला थोडंसं कुक करून घेऊयात आपण. आणि बऱ्यापैकी तसं झालेलं आहे कुक. बाकीचं आता पोह्यासोबत होईलच. तर आता जे आहे ते मी मिरची आणि कढीपत्ता पण घेतो टाकायला. हे मी शेवट मुद्दामून टाकलं. याचं रिझन असं आहे की हे जास्त करपून नसतं द्यायचं आपल्याला. आणि कढीपत्ता जो आहे तो आपल्या केसांसाठी पण चांगला असतो. त्याच्यामुळे मी कच्चा म्हणला तरी खातो. त्याच्यामुळे गरज नाही. हां, जर लईच तुम्हाला हायफाय पोहे बनवायचे असतील तर तुम्ही कढीपत्ता फ्राय करून घेऊ शकता कांदा आणि शेंगदाण्याच्या नंतर. बट मला तशी गरज नाही वाटली त्याच्यामुळे मी नाही केलं. तर चलो आता हे सगळं एकदा दोन्ही हाताने मिक्स करून घेतो आणि मग आपले पोहे टाकणार आहे आपण. तर सगळ्यात शेवटी जे काम आहे ते म्हणजे मिठाचं आहे. सो आता आपण मीठ घेतलेलं आहे. आपण विचारू एवढं मीठ बास का? हा, सो आप्पाच्या म्हणण्याप्रमाणे आपण कमी टाकणार आहे. ओके, एवढं बास होईल. आणि मीठ कधी पण एक गोष्ट लक्षात घ्या, मीठ कधी पण कमीच टाकायचं. लागलं तर जास्त घेता येतं, कमी झालं तर काढता येत नाही. सो त्याच्यामुळे हा तेच ते
मीठ कधी पण कमी घ्यायचं, लागलं तर घेता येतं, जास्त झालं तर काढता येत नाही. तो अशा पद्धतीने बघू शकता. बरोबर बोलताना चुकी ओळखली आपण. तोपर्यंत आपलं जे आहे ते मीठ या ठिकाणी शिजत आलेलं आहे, म्हणजे शिजलंय ऍक्च्युली. बघू शकता. आता मी थोडासा गॅस कमी करतो आणि मग जे आहे आपण आता मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे. आता आपण पोहे टाकूयात. म्हणजे कसरत असते ती म्हणजे पोहे खाली सांडले नाही पाहिजे आणि सगळ्या पोह्यांना जो आहे तो येलो कलर आला पाहिजे. आता त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. बघू शकता तुम्ही. थोडेफार सांडले तर मम्मीला पुसून घ्यायला लागणार आहे आता, त्याच्यामुळे ठीक आहे. बट जे आहे ते आहे. सगळे पोहे व्यवस्थित असे मिक्सअप झाले पाहिजेत, त्याने एक टेस्ट येतो. आणि पोहे बघू शकता आपण जास्त पाण्यामध्ये भिजवले नसल्यामुळे ना असे सुटसुटीत झाले, नाही तर मग ते चिखल होतं पोह्यांचं. मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर पोहे असे मोकळे आणि सुटसुटीत होतील, जास्त पाणी लागणार नाही. पण पोहे चांगले धुवून घेणं पण गरजेचं असतं, तर त्याच्यासाठी ते आपण असं केलं. आपली जी मिरची आहे ती मिरची पण या ठिकाणी फ्लेवर देणार आहे. आणि बघूयात आता मी जे आहे ते याला मिक्स करून झालेलं आहे. आपलं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूने. आणि ह्या बाजूने घ्यायचं असेल तर फक्त कडीकडे घ्यायची, कडे अशी फिरवायची, ती बाजू येणार. आणि मग जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करता येणार. सो बघूयात. आता त्याला मिक्स करतो. त्याच्यात तेल टाकायची गरज आहे का थोडी वरून? नाही ना, कोथिंबीर आपण कोथिंबीर जी आहे ती थोड्या वेळाने आपण टाकणारच आहे. तो अशा पद्धतीने आपले झालेले आहेत पोहे. हे बघू शकता. कोथिंबीर तिथं थोडीशी अशी आपण सजवून देऊ थोडं. याच्यामध्ये खोबऱ्याचा किस पण टाकू शकतो, बट आता आमच्या मागं खूप गडबड आहे आणि आम्हाला कोणत्या पाहुण्याला द्यायचं नाही, त्याच्यामुळं गरज नाही आपल्याला द्यायची. आम्हीच खाणार आहे, त्याच्यामुळे डेकोरेशनची गरज नाही. ओके, अशा पद्धतीने आहे. बघू शकता पोहेचा जो आहे चिखल नाही झालेला. पोहे एकदम जे आहेत ते सुटसुटीत झालेले आहेत अशा पद्धतीने. बघा असं हलवलं तरी पूर्ण खाली पडतायत त्या ठिकाणी आहेत. आता आहे हे मिक्स झालेलं आहे. त्याला आपण थोड्या वेळासाठी शिजून देऊयात. त्याच्यावरती झाकण पालतं घालू. ओके, गॅस आपला कमीवरती आहे. तोपर्यंत मी आवरून ठेवतो सगळा पसारा आणि मग आपण मम्मीला पोहे खायला देऊ. रोज मम्मी करते आपल्यासाठी, आता आपण मम्मीसाठी केले. बघू. पोहे कुक होत असताना आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे. करपले नाही पाहिजेत खालनं, तर थोडे त्याच्यावरती मॉनिटर आपल्याला करायला लागतं. आणि इकडे बघू शकता खिडकीच्या बाहेरचा व्ह्यू आमचा गार्डनचा. इकडून त्याच्यामुळे खिडकी उघडली मी. हे बघा, हे दोघं जण इकडे वाट बघत बसल्यात आणि मम्मीने आवरले. आता मम्मीला पण आपण देऊयात पोहे. ओके, पोहे झालेले आहेत. बघू शकता त्याच्यावरच्या ज्या वाफा आहेत त्या पण तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. परफेक्ट कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी. आता आपण त्याला खाऊन घेऊयात. सो फायनली जे आहे ते आपले पोहे या ठिकाणी शिजून तयार झालेले आहेत. बघू शकता वाफा निघतायत छानसं. सो आता आपण ते सर्व करूयात मम्मीला. अशा पद्धतीने घेऊयात आपण. शेंगदाणे मी थोडी माझ्यासाठी ठेवतो आणि मग आपण जे आहे ते मम्मीला आपण देऊयात. पोटभर देऊयात मम्मीला पोहे आपण या ठिकाणी. ओके, सो अशा पद्धतीने आहे. दिस इज चम्मच. अँड एवढे लोक आपले पोहे खायला बसलेले आहेत. बट पहिल्यांदा आपण मम्मीला देऊयात. तोपर्यंत तर मम्मीने चहा पण चालू केला. अगं पोह्याच्या नंतर चहा. कसं तर खाऊन बघ बरं कसं झालं. कमीट बीट टाकू जरा. टेस्टिंग चालू झाली आता. चांगलं झालेत. माझ्यापेक्षा टेस्ट आली का दुसऱ्याच्या पोराच्या हातची चवच वेगळी आहे ना. गुड्या तुला खायचं खायचं ना. गुड्याला पण द्यायच्यात आपल्याला मस्त पैकी. आपल्याला तर काय शनिवारच आहे म्हणून आपल्याला तर काही पोहे नाही भेटले. आपल्या बहिणीला पण चालत नाही पोहे. का देऊ तुम्हाला? चलो आता मी पण खाऊन घेतो पोहे. बाय.